सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी मिळून हा. काही कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं नुकतंच उघडकीस आलेलं आहे. तर हा जो घोटाळा आहे तो शेतकऱ्यांना दुष्काळ किंवा अवकाळीच्या काळामध्ये सरकारकडून जी मदत येते त्या मदतीमध्ये सरकारनं पाठवलेल्या मदतीमध्ये म्हणजे बँकेतला हा घोटाळा नाहीये, सरकारनं दिलेल्या पैशामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेला हा घोटाळा आहे. आणि घोटाळा. हा आतापर्यंत जी रक्कम समोर आलेली आहे ती साधारणतः 5 कोटी रुपयांच्या पर्यंत हा घोटाळा असेल. आणि याच्यामध्ये किती कर्मचारी अडकलेत याचा अजूनही शोध जिल्हा मध्यवर्ती चालू. बँकेची यंत्रणा घ्यायला लागलेली आहे. काही कर्मचाऱ्यांना यासह आतापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. काही जणांना निलंबित केल्याची पण बातमी आहे. पण खरं तर म्हणजे याच्यामध्ये सरकारचा हा पैसा असल्यामुळं बँकेनं कारवाई करण्यापेक्षा सुद्धा सरकारनं यामध्ये कुठंतरी स्वतःची भूमिका घेणं अपेक्षित आहे. तर हा जो काही नेमका घोटाळा आहे, काय घडलेला आहे नेमकं, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश कराडे. सर नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये आपलं नमस्कार. स्वागत आहे. नमस्कार. आभारी आहे तुम्ही मला चर्चेला बोलवलं त्याबद्दल. तर हा घोटाळा जो आहे तो त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि त्याची व्याप्ती कितपत आहे? याचं स्वरूप म्हणजे साधारणतः शासन अवकाळी पाऊस झाला की अवकाळीचे पंचनामे करतं आणि त्यानंतर मदत पाठवतं. दुष्काळ असेल, दुष्काळात दुष्काळामुळे झालेलं नुकसान आणि त्या शेतीचे पंचनामे करून त्याची मदत शासन पाठवत असतं. त्याचबरोबर गारपीट झाली, गारपिटीची मदत पंचनामे करून शेतकऱ्याच्या नावावरती येत असतात. मग या कोट्यवधीच्या रकमा शेतकऱ्यांच्या नावावर येतात आणि मग त्या खरं तर शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीच्या काळात म्हणजे द्राक्ष बाग उद्ध्वस्त झालेले असते, दुष्काळामुळं संपूर्ण पिकं करपून गेलेली असतात, गारपिटीत द्राक्ष किंवा सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळं बुडत्याला काडीचा आधार म्हणजे ते शासन पण फार मोठी मदत पाठवत असं नाही, अगदी तुटपुंजी मदत पाठवत असतं. पण त्या मदतीवरती सुद्धा टाळूवरती लोणी खाण्याचा प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. आता काय असतं, बऱ्याच जणांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खाते असतात, पण कोणाची केवायसी पूर्ण झालेली नसते, कोणाच्या घरगुती वाद असतात आणि वडिलांच्या नावावर मदत आलेली असते आणि त्याच्या वारस नोंदी झालेल्या नसतात. अशा ज्या वारस नोंदी न झालेल्या, केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा एखादा मयत झालेला असतो आणि त्याचं खातं बंद झालेलं असतं आणि त्याच्या वारसाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे अशा वर्षानुवर्ष पडलेली जी रक्कम आहे ती तासगाव तालुक्यातले, तासगाव शहरातील मार्केट यार्डामध्ये असलेली तासगाव बँक, म्हणजे मध्यवर्ती शहरात असलेली सांगली जिल्हा मध्यवर्तीची मुख्य शाखा, निमणी, सिद्धेवाडी या 3 गावामधल्या शाखेमध्ये झालेला हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला. आणि हा उघडकीस आल्यानंतर साधारणतः सांगली तासगाव मध्ये हा 65 ते 70 लाखाचा आहे, सिद्धेवाडीमध्ये 65 ते 70 लाखाचा आहे, निमणेमध्ये 50 लाखाचा आहे. आताच पेड, हातनूर, मनेराजुरी, सावळज या बँकामध्ये अशा पद्धतीचा प्रकार झाल्याची कुजबूज आहे. म्हणजे साधारणतः संपूर्ण रक्कम ही 5 कोटीच्या आसपास मधली आहे. मात्र यामधले काही कर्मचारी हे संचालकांचे नातेवाईक आहेत, काही कर्मचारी संचालकांचे, राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग जिल्हा बँक करते असा माझा आरोप आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्याकडनं पैसे भरून घेण्याचा सुरू आहे. म्हणजे कुणी 60 लाख खाल्ले तर 60 लाखच परत. माझं मत आहे ही रक्कम ज्या दिवशी त्यानं काढल्या त्या दिवसापासूनच व्याज ही व्याजासहित वसूल केली पाहिजे. दुसरं, या कर्मचाऱ्यांना नुसतं निलंबित करून चालणार नाही, तर यांना बडतर्फ केलं पाहिजे. कारण जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीत म्हणजे त्याचं नुकसान झालंय त्यावेळी आलेल्या या रकमा आहेत. खरं तर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या असताना या कर्मचाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची केवायसी पूर्ण करून घेतली पाहिजे. संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या वारस नोंदी घेऊन त्या वारसदारांना त्या रकमा द्यायला पाहिजे होत्या. मात्र टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँकेत घडलेला आहे, तो गंभीर आहे. त्यामुळे यांना बडतर्फ केलं पाहिजे.
आता या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं हा घोटाळा केलेला आहे तो म्हणजे ह्या सगळ्या तांत्रिक तुम्ही ज्या सांगितल्या त्या पद्धतीच्या ह्या तांत्रिक अडचणींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. हा घोटाळा साधारणतः 8 ते 9 वर्षापासूनच्या रकमाच्या बँकेकडे आलेल्या आहेत रकमा सरकारकडून. या आल्या. रकमांमध्ये त्यांनी केलेला आहे. याचा अर्थ त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला घोटाळा करता येऊ शकतो कुठल्या पद्धतीनं त्याचा समजा काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेमध्ये खाती नसतात. त्या त्या ज्या शेतकऱ्यांचे आहेत ते दुसऱ्या बँकांमधली खाती असतात. तिथं ते पैसे वगैरे करण्यासाठी ह्यांनी काही पळवाटा शोधलेल्या दिसत आहेत. त्याच्यानंतर जे केवायसी पूर्ण झालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या काही हे दिसत आहेत. खाती कुणाची काही बंद स्वरूपाची दिसत आहेत. अशा रकमा पडू नयेत. खरं तर ह्या जी काही रक्कम प्रत्येक वेळेला आलेली आहे आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही तर त्या वेळेला सरकारला कळवणं ही बँकेची जबाबदारी, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी होती का नाही? हा 100% त्या मॅनेजरची, व्यवस्थापकाची माझ्याकडे वर्षानुवर्षे एवढी अनामत म्हणून रक्कम पडलेली आहे आणि ती शेतकऱ्याने नेलेली नाही. त्यामुळे एकतर ती बँकेला मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेकडे वर्ग करून ती बँकेच्या नफ्यात जरी ऍड केली असती तरी एक वेळ ते चालू शकलं असतं. याला मुख्य पर्याय हाच आहे की ते संबंधिताच्या केवायसी करणं, ज्यांची खाती नाहीत त्यांची खाती काढून घेणं आणि ज्यांच्या वारस नोंदी नाहीत त्यांच्या वारसांना बोलवून त्यांना याची कल्पना देणं की बाबा तुमच्या दुष्काळ निधी आलेला आहे, अवकाळीचा निधी आलेला आहे किंवा वादळी पावसाचा निधी आलेला आहे, त्याचं नुकसान भरपाई आलेली आहे तुम्ही ती कलेक्ट करावी, तुम्ही ती काढून घ्यावी, त्यासाठी तुम्ही उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना जर हे सांगितलं असतं तर शेतकऱ्यांनी ते केलं असतं. बरोबर. नाही पण ह्या आता ज्या कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये जे घोटाळा केलेला दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये सकृतदर्शनी जे दिसत आहेत दोषी हे कर्मचारी दिसत आहेत. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची किंवा मुख्यालयाची, जिल्हा बँकेच्या मुख्यालयाची सुद्धा यामध्ये जबाबदारी होती की जिल्हा बँकेनं ही प्रत्येक शाखेसाठी हे स्वतंत्र खाती, अवकाळी किंवा हा जो निधी आलेला आहे सरकारकडनं, या निधीसाठी स्वतंत्रपणाची बँकेची खाती ही प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्रपणानं नेमलेली होती, खाती उघडलेली होती. मग या सगळ्या खात्याचा जसं प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा बँकेच्या प्रत्येक खात्याचं जसं दरवर्षी ऑडिट होतं तसं या खात्याचं प्रत्येक वर्षी ऑडिट झालेलं असणार आहे. म्हणजे हे जे काही घडतंय हे सगळं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं असणार आहे का नाही? मग त्यांनी याच्यावर काय कारवाई केलेली दिसते का काय? यांनी काय केलेलं आहे, ज्या अनामत रकमा आहेत त्या अनामत रकमा काढत असताना म्हणजे कोणतरी शेतकरी, म्हणजे मी महेश खराडे बँकेत असेल तर संभाजी खराडे शेतकरी दाखवलाय आणि त्याच्या नावावर ते पैसे काढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी त्याचं नाव टेक्निकली ते बरोबर आहे. आता ही घटना उघडकीस कशी आली? योगेश वजरेंकर या बँक मॅनेजरनं, मला वाटतं त्याला कोणतरी शेतकरी सापडला नाही, त्यामुळे ती रक्कम त्यानं स्वतःच विड्रॉल केली आणि त्याच्या विड्रॉलच्या स्लिप्स कर्मचाऱ्यांच्या, काही जे कर्मचारी यात सहभागी नव्हते त्यांच्या लक्षात आलं की ही अनामत रक्कम व्यवस्थापकाच्याही नावानं निघायला लागलेली आहे. मग व्यवस्थापकाची शेती नाही, व्यवस्थापकाचं कोणतं नुकसान नाही आणि तरी सुद्धा ही रक्कम कशी काय निघायला लागली आहे, हा काही कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर हा विषय पुढे आला. पण ही एका शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या नावावर हे जे काय रक्कम बँक अकाउंटवर ट्रान्सफर केलेली दिसते ही एका शेतकऱ्याच्या ही उघडकीस आलेली आहे. पण अशा पद्धतीनं 10 लाख रुपये, 20 लाख रुपये असे काही स्वतःच्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बँक अकाउंटला रक्कमा ट्रान्सफर केलेल्या आहेत. खरं तर हा घोटाळा साधारणतः उघडकीस आलाय की जे चलन जोडायला पाहिजे, ज्या रक्कम तुम्ही स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करता त्यावेळेला बँकेला ही रक्कम कशासाठी काढली म्हणून त्याचं एक चलन ज्यावेळेला जोडायला लागतं ते चलन जोडलं गेलं नसल्यामुळे त्याच्यातून हा घोटाळा उघडकीस आलेला आहे. यापूर्वी ज्या रकमा त्यांनी स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केलेल्या होत्या त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांची किंवा बँकेचं जे कोणी ऑडिट करणार आहेत त्यांची ही जबाबदारी होती ना की ह्या पर्सनली म्हणजे वैयक्तिक खात्यावर बँकेचा कर्मचारी एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर कशी करू शकतो ह्याचा कधी चौकशी झाली नाही का? हा, हे बरोबर आहे. जिल्हा बँकेचं दरवर्षी ऑडिट होत असतं आणि मग ऑडिट करणाऱ्या एजन्सी, मग त्या जिल्हा सहकार विभागाकडं त्यांचं शासकीय ऑडिट होतं, त्या शासकीय विभागातल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा याकडे दुर्लक्ष दिसतंय किंवा ते सुद्धा यात सहभागी आहेत काय
असाही संशय यायला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निश्चितपणानं जागा आहे. कारण दरवर्षी प्रत्येक शाखेचं, जिल्हा बँकेच्या साधारणतः 255 शाखा आहेत, त्या 255 शाखांचं दरवर्षी शासकीय ऑडिट हे होतच असतं. किंबहुना तो रोलच आहे, रिझर्व्ह बँकेचा रोलच आहे की दरवर्षी प्रत्येक बँक हे ऑडिट झालंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे जिल्हा बँकेचं ऑडिट होतं अगदी. त्यामुळं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अनामत रकमेतली मोठी रक्कम जर कर्मचाऱ्यांच्या नावावर निघत असेल तर ती ऑडिटमध्ये दिसायलाच पाहिजे. आणि ऑडिटमध्ये दिसत असताना त्याच वेळी ऑडिटरनीच खरं तर हा घोटाळा उघडकीस आणायला पाहिजे होता, पण ते तसं घडलं नाही. यात ऑडिट विभाग किंवा ऑडिट विभागाचे कर्मचारी, अधिकारी यात सहभागी आहेत काय, असा संशय घ्यायला सुद्धा निश्चितपणानं जागा आहे. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये आणखी एक गोष्ट निदर्शनास अशी आलेली आहे की गणेश वजरींकर, ज्यांना आता या प्रकरणामध्ये जे प्रमुख जे काही या सगळ्या घोटाळ्याचे दिसत आहेत ते मध्यवर्ती, त्यांच्यापर्यंत हा सगळा तपास दिसतोय आता. तर या ज्या शाखांमध्ये जे कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अकाउंटवर किंवा अशा पद्धतीनं जो घोटाळा केलेला दिसतोय, ही रक्कम प्रत्येक शाखेमध्ये, जिल्हा बँकेच्या जे दुष्काळी तालुके आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये ही रक्कम गेलेली आहे आणि त्या प्रत्येक शाखेमध्ये अशा प्रकारचे अकाउंट आहेत या रक्कम याच्यासाठीची. तर तिथं ज्या कर्मचाऱ्यांनी हे घोटाळे केलेले आहेत ते सगळे गणेश वजरेंकर यांच्याशी संबंधित, त्यांनी त्यांच्या हाताखाली केलेले असतील किंवा त्यांच्या सोबत काम केलेले, त्यांच्या संपर्कात आलेले असतील असे काही कर्मचारी असतील. साधारणतः ते सिंडिकेट आहे असं साधारणतः लक्षात येत येते. तर हे याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही ह्याच्यामध्ये शाखांमध्ये चौकशी होणं खरं तर गरजेचं आहे. तर या संदर्भात तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून तुमचा स्टँड काय? नाही, निश्चितपणानं आम्ही हा प्रकार उघडकीस आला त्याच वेळी जिल्हा बँकेला भेटून त्यांना निवेदन दिलं की हा एक हिमनगाचं टोक आहे आणि जिल्ह्यात तर तुमच्या 255 ते 60 शाखा आहेत, 200. तर या सगळ्या शाखामध्ये तुम्ही तपासणी केली पाहिजे. आणि त्या आमच्या मागणीनुसार आता जिल्हा बँकेत गेली कालपासून जिल्ह्यातल्या म्हणजे सुट्ट्या आहेत, उद्या रविवारची सुट्टी आहे ती सुद्धा रद्द केलेली आहे. मध्ये GDCA चे पेपर होते, ते अनेक कर्मचाऱ्यांनी त्या परीक्षेत सहभाग घेतला होता, तर त्यांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द करून जिल्हा बँकेनं ही तपासणीची मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजे आज उद्या सोमवार आणि मंगळवारपर्यंत ही तपासणी जिल्हा बँकेची सुरू राहणार आहे. त्यातही आणखी काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आता सरकार, ही रक्कम ही बँकेची नाहीये, ही रक्कम आहे सरकारची आणि त्या रकमेचे मालक आहेत शेतकरी. खरं तर ही रक्कम म्हणजे तुम्ही जसं मला म्हटला की सरकार शेतकऱ्यांसाठी ही रक्कम म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असा स्वरूपाची रक्कम असते. म्हणजे त्याच्या सुद्धा हे जे कर्मचारी आहेत ते जिल्हा बँकेचे कर्मचारी हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत खरं तर. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीत, शेतकऱ्या कुठल्या परिस्थितीतून जात असतो, शेतकऱ्याची दुःख काय आहेत हे सगळे कर्मचाऱ्यांना माहीत असतात. तरी सुद्धा या पद्धतीनं घोटाळा केलेला आहे. म्हणजे खरं तर ह्या लोकांनी, जे कोणी याला जबाबदार असतील किंवा वरिष्ठ अधिकारी, बँकेचे अधिकारी किंवा संचालक, जसं तुम्ही सांगितलं की कुणी पाठीशी घालते, तासगाव तालुक्यामध्ये हा प्रकार दिसतोय की पाठीशी घालते असं. तर या सगळ्यांचे खरं तर सरकारनं चौकशी करणं अपेक्षित आहे, कारण सरकारचा हा पैसा आहे. तर यासाठी तुम्ही म्हणून काय करणार, सरकारच्या पातळीवर तुम्ही काय करणार? नाही, मग आम्ही आत्ताच आमच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालं त्याप्रमाणे राज्याचे सहकार मंत्री आणि जिल्ह्याचं सहकार निबंधक कार्यालय यांच्याकडे आम्ही या संदर्भात पाठपुरावा करून या पूर्ण प्रकरणाची शासकीय, म्हणजे माझं तर मत आहे की जिल्हा निबंधक कार्यालय सहकार विभागाच्या वतीने याची तपासणी न करता राज्यातल्या किंवा सहकार आयुक्तांच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि राज्य सरकारनं जिल्हा बँकेला पण दोषी धरायला पाहिजे की तुमच्या म्हणजे शासनानं दिलेली तुटपुंजी मदत ती सुद्धा जर जिल्हा बँक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर जिल्हा बँकेचं प्रशासन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ सुद्धा यामध्ये दोषी आहे. त्यामुळं राज्य सरकारनं या जिल्हा बँकेवर सुद्धा कारवाई करायला पाहिजे, कारण हे वरिष्ठांचं काम आहे. ज्याची मदत आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचलीच पाहिजे आणि ती पोहोचत नसेल तर ती पोहोचवण्यासाठी जिल्हा बँकेने काय प्रयत्न केले हेही जिल्ह्याला सांगण्याची आवश्यकता आहे. तुम्ही काय अशा आंदोलन किंवा अशा स्वरूपाचं काय ठरवलेलं आहे की यावर काय मागणी सरकारच्या जिल्हा
सोमवारी या संदर्भात आम्ही पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सहकार मंत्र्यांची भेट घेऊन ची वेळ आम्ही मागायला लागलोय. सहकार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांची वेळ मिळाल्यानंतर हा सगळा प्रकार आम्ही त्यांच्याही कानावर घालणार आहोत आणि निश्चितपणानं यातनं जे दोषी आहेत त्या सगळ्या दोषींच्यावर कारवाई झाली पाहिजे. कर्मचारी बडतर्फ झाला पाहिजे. त्यांच्याकडनं व्याजासहित ही रक्कम वसूल केली पाहिजे. यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेत असा एक प्रकार घडलेला आहे. म्हणजे ही जशी लूपहोल कर्मचाऱ्याने बँक इन्स्पेक्टर लेवलच्या लोकांनी ही नवीन क्लिप काढली किंवा हा एक प्रकार लूपहोल शोधून काढला आणि त्यातनं पैसे मिळवले. सेवक वर्गांनी जे सोनं तारण कर्ज असतं त्यात सोने तारण कर्जामधलं सोनं समजा 10 ग्रॅम असेल तर या कर्मचाऱ्याने ते त्यातलं 1 ग्रॅम हाणायचं, 2 ग्रॅम हाणायचं. हाही प्रकार कवटेकन शाखेमध्ये कवटेकन शाखेमध्ये हा प्रकार उघडकीस 6 महिन्यापूर्वी चालता. त्यावेळी आम्ही स्वाभिमानीनं आंदोलन करून त्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करायला लावलं होतं. पण हीच मोडस ऑपरेटिव्ह होती की तोळभरातलं 1 ग्रॅम हाणायचं, 5 ग्रॅम मधलं अर्धा ग्रॅम हाणायचं आणि मग हे काही जाणकार लोकांच्याच म्हणजे कसं असतं, सोनं घेऊन गेलं असतो, अंगठी तर आपल्या आहे तशी दिसते, त्यामुळं लोक अंगठी मंगळसूत्र आहे तसंच दिसतं. पण त्या कर्मचाऱ्यांनी आणि ज्वेलर्सवाल्यांनी मिळून पण काही जाणकार लोकांनी आपली अंगठी नेली. अंगठी करताना 10 ग्रॅम होती. ज्यावेळी बँकेतनं माघारी आणली त्यावेळी ती 9 ग्रॅम निघाली, कुणाची 8 ग्रॅम निघाली. म्हणजे जाणकार ग्राहकांनी त्याची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि मग ते शेतकरी आमच्याकडे आले आणि मग जिल्हा बँकेच्या ह्या प्रकाराने निदर्शनास आणून यातल्या संबंधितांवर कारवाई करायला भाग पाडली होती. त्याच धर्तीवर आम्ही यात सुद्धा मुळापर्यंत सखोल जाऊन संबंधितांना धडा शिकवू. म्हणजे आता या प्रकरणातले जे काही लोक आहेत, गणेश जो वजरीन किंवा जे काही हे लोक आहेत, त्यांनी काही व्याजाच्या रकमा सुद्धा शेतकऱ्यांच्या जे काही व्याज जमा होतं त्या व्याजाच्या रकमामध्ये सुद्धा घोटाळा केल्याचं उघडकीस आलेलं आहे. म्हणजे साधारणतः आपण बघितलं तर हे सगळे मंडळी ही सराईत, ह्या सगळ्या याच्यामध्ये सराईत असल्याचं साधारणतः दिसतंय. तर या संदर्भामध्ये सरकारकडून या सगळ्याची चौकशी होण्यासाठी व्यापक पद्धतीनं याच्यावर एक लढा उभारला गेला पाहिजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून तुमच्याकडून निश्चितपणाने याच्यावर काहीतरी एक ठोस असं पाऊल उचललं जाईल ही अपेक्षा व्यक्त करूया. आणि आपण आज या चर्चेमध्ये सहभागी होऊन माहिती दिलीत या सगळ्या घोटाळ्याची, त्याबद्दल धन्यवाद.